गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. नवीन वर्षाची नवीन जिम, जुनी जिम आहे पण नवीन वर्षाचा पहिला दिवस. कारण काल आम्ही जिमला गेलो नाही. जिमचं टायमिंग होतं काल 10 वाजता, म्हणजे 1 तारखेला 10 वाजता चालू होणार होती जिम. पण एवढ्या लेट कोण जाईल बाबा, त्यामुळं आम्ही काल जिम स्किप केली. तर आज आता आम्ही 2 तारीख आहे, आज निघालो जिमला. आज पण सुट्टी आम्हाला, शनिवार रविवार 3 दिवस सुट्टी आहे. प्रियंकाच्या मैत्रिणीने एक रेसिपी दिली बघा, चपाती आहे आणि त्याच्यामध्ये त्याला नाव काहीतरी आहे, माझ्या लक्षात नाही. ती काहीतरी बोलली होती. टाको बेलचा असेल मला वाटतं काहीतरी. नाही गरम गरम आहे. वरून माधवीने दिलेले आहे. येस, माधवीने दिले. वरून कोटिंग चपातीचं आहे आणि आतून स्टफ कसलं आहे, कोबी, पत्ता कोबी आणि चीज. म्हणजे टाको बेलचंच असतं ना तसं. टेस्टी लागते है ना. मस्त लागतं. हां हां. तुला देऊ? मी तिला सांगितलं की तुम्हाला चाट खूप आवडला होता त्या दिवशी. मस्त लागते. हेल्दी रेसिपी आहे. हेल्दी रेसिपी. इथे क्लच लागेल, त्याला क्लच लागेल. धर बाळा, धर हातात धर. ए, सांडते सांडते सांडते. सांगते. ते दुधाची बॉटल चेंजच करावं लागेल मला वाटतं. त्याला एक रबर असतो, तो पडला असेल तुमच्याकडून धुताना. आता कच्चा पितले दुधू. तू कोल्ड कॉफी बनवणार होती ना, वाजले ना. चल चल, आता मी काढले सगळं सामान, टाकलंय. आता कॉफी टाकली मी. कोल्ड कॉफी बनवायची आहे बघा. कप घेतलाय आणि कॉफी टाकायची आणि बर्फ टाकायचा आणि दूध टाकायचं, झालं. आणि मी आता कोल्ड कॉफी बनवणार आहे. इथं बसा, आपण कोल्ड कॉफी बनवा. असं घ्यायचं पाणी, अशी टाकायची कॉफी, 1 चमचा बस. मग त्याच्यात टाकायचं दूध. हे थंड आहे का दूध आई? थंड नाही. हा, म्हशीचं आहे का? कोणतं? हे थोडंच आहे. अच्छा ते दिवाण इकडे येतो. म्हशीच्या दुधाची कॉफी. आणि त्याच्यात टाकणार आहे आपण बर्फ. मला कसं रे, इकडे बघ. पाहिजे तुला कोल्ड कॉफी? कोणती कोल्ड कॉफी आहे प्रवीण? इलेक्ट्रॉनिक दूध, कॉफी आणि बर्फ. प्रवीण बघू, मला आहे ती. तुम्ही स्वाद घ्या. चांगली नाही. मला म्हणता हात नको लावू. आता मी पिणार आहे कोल्ड कॉफी. प्रियांकाला नको आहे. यात बर्फ, दूध आणि कॉफी टाकली आहे. दॅट्स इट. काय भारी लागतीये. तुला नाही आवडली? बघ पिऊन, किती भारी लागतीये. प्रियांकाला लागली सवय ते साखर गरम कॉफीची. ही कोल्ड कॉफी एकदम बेस्ट आहे.
पप्पा ह्याला द्या ना थोडी. कॉफी नाही द्यायची त्याला, का कॅफीन असतं त्याच्यात. नको, कॅफीन लहान मुलांना द्यायचं नाही. आम्हाला लहानपणी बॉर्नविटा नाही ना मिळाला, त्यामुळे असं पितोय. हे बॉर्नविटाच झालेलं आहे एक प्रकारचं. बॉर्नविटा याच्यापेक्षा चांगली लागते. असं असतं बॉर्न बॉर्नविटा. लेग्स, बॉर्नविटा आमच्या घरी असायचंच. तरी तुझी हाईट नाही वाढली. ऍक्च्युली ना 8वी 9वी मध्ये ना सगळं मनात होते ना की बाबा चांगलं खाऊन आहे ना खेळणं वगैरे. हाईट वाढते. हा, पण माझं खेळणं होतं पण खाणं नव्हतं जास्त. खूप कमी खायचे मी. मग मी खवळायचे तेव्हा नव्हतं कळत. वेळ निघून गेला मग कळायला लागलं. कोल्ड कॉफी खरंच मस्त आहे राव. प्रियंका बघ. टेरेसवर आणि समोरच्या अंगणात. एक दिन इसको चींटी ने खाया, हाथी को बीमार भगाया. एक दिन इसको चींटी ने खाया, हाथी को बीमार भगाया. आहा टमाटर बड़े मजेदार, वाह टमाटर बड़े मजेदार. आहा टमाटर बड़े मजेदार, वाह टमाटर बड़े मजेदार. आहा टमाटर बड़े मजेदार, वाह टमाटर बड़े मजेदार. इवानचं हे फेवरेट गाणं आहे, त्यामुळे इवान याच्यावर डान्स करत असतो. मस्त डान्स करतो. बस आता बस बस ना. मामा म्हणले म्हणतो मामा म्हण ना मामा. मम्मा मम्मा म्हण मम्मा. हा काय शिकलं काय ना असं काय शिकला रे तू? शी करतच नाही. तोंडात बोट नको घालू. बघितला का मित्रांनो विवानचा डान्स कसा वाटला? खाली कॉमेंट करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय टेक केअर, सी यू. आणि विवान माझी पप्पी घेणार आहे आता. पप्पी गोड गोड शेवट झालाय ब्लॉगचा. तुम्ही सबस्क्राईब करा फक्त. बाय बाय कर. फ्लाइंग किस.